नमस्कार. तर ज्योतिष क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवलेले आहेत मस्त चटपटीत असे दहीवडे. तर तुम्ही म्हणाल की दहीवडे पावसाळ्यामध्ये कोण खातं? तर आम्ही खातो. म्हणजे मुलांना आवडतं, त्यामुळे आज मी दहीवडे केलेले आहेत. तर इथे मी बॅटर करून घेतलेलं आहे. तर व्हिडिओ डिटेलमध्ये पाहायचा असेल तुम्हाला तर खाली मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे पाहू शकता. आता या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ आणि आवडत असेल तर अख्खे जिरे मी घालून घेतले. तुम्हाला आवडत असेल तरच घालून घ्या. छान एक 2-3 मिनटं फेटून घेतले. आता बऱ्यापैकी ते फेटून झालेलं आहे. तर हलकं होण्यासाठी फेटून घ्यायचं, म्हणजे वडे जे आहेत ते छान गुबगुबीत होतात. तर परफेक्ट बॅटर झालं आहे कसं ओळखायचं? तर असं पाण्यामध्ये हे बॅटर घालून घ्यायचं, म्हणजे वडे जे आहेत ते वरती तरंगले म्हणजे परफेक्ट झाले असं समजायचं. आता हे सगळं आपलं छान मिक्स करून झाले. आता इथे गरम तेलामध्ये आपल्याला हे असे वडे सोडून घ्यायचे आहेत. गोल नाही झाले तरी काही हरकत नाही आहे, आपल्यालाच खायचे आहेत, कुठे आपल्याला शोपीस म्हणून ठेवायचे नाही आहेत. तर जसे येतील तसे वडे यामध्ये सोडून द्यायचे आहेत. तर तेलामध्ये बसतील तेवढेच वडे आपल्याला यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. एकदम घाई अजिबात करायची नाही आहे, नाहीतर आवडतात आणि झटपट खायचे आहेत म्हणून हावऱ्यासारखे सगळे एकदमच सोडून देतात आणि सगळे एकमेकांना चिटकून ते खराब होतील. तर असं अजिबात करायचं नाही. एक बॅच तळून घेतली. आता इथे मी एक वाटीभर दही घेतलेलं होतं, त्यामध्ये आवडीनुसार पिठी साखर घालून घ्यायची आणि इथे मी चमच्याने छान अशी फेटून घेतलं दही. आणि इथे पाणी घेतलं, त्यामध्ये थोडंसं मीठ घालून घेतलं. पण आता मला हे समजत नाही की दही वडे जर खायचेच आहे तर या मिठाच्या पाण्यामध्ये हे कशाला सोक करायचे आणि परत यातलं पाणी काढून घ्यायचं असतं. तर असं मी घट्ट पिळून घेतलं तर ते माझ्याकडून चपटे झाले. तर मला वाटलं काही चपटेच होत आहेत की काय, पण जेव्हा मी या दह्यामध्ये घातले तेव्हा ते परत फुलून अगदी गुबगुबीत पहिल्यासारखे झाले. सेम प्रोसेस करून सगळे वडे या प्लेटमध्ये मी काढून घेतले आणि यावर आणखी थोडंसं जे गोड दही आपण फेटलेलं होतं ते घालून घेतलं आणि हिरवी चटणी ऑलरेडी मी केलेली होती ती यामध्ये घालून घेतली. आवडत असतील त्या चटण्या यावर घालून घ्यायच्या, म्हणजे जशा तुम्हाला आवडतात त्या पद्धतीने. तर इथे दोन्ही प्रकारच्या चटण्या म्हणजे चिंचगुळाची चटणी देखील मी घालून घेतली. तर मस्त इथे दही वडे झालेले आहेत. तर थोडंसं काहीतरी कमी वाटत होतं, त्यामुळे इथे मी जी बारीक शेव असते ती घालून घेतली. तर मस्त मऊसूत इथे आपला दही वडा तयार झालेला आहे. मऊसूत आहे म्हणून अगदी काही ओठाने खायला जायचं नाही आहे, आपल्याला इथे दाताचाच वापर करायचा आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.